नाव काय? हनुमंत ज्ञानू नलवडे, गाव वायफळे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर आपला? 82-087-841. आपलं एकूण क्षेत्र किती आहे? एकूण क्षेत्र 10 एकर. तुम्ही लोकलचं काम करता का एक्सपोर्टचं काम? मी एक्सपोर्टचं काम करतोय. एक्सपोर्टमध्ये युरोपचं काम करताय का इतर एक्सपोर्टचं? युरोपचं काम करतोय. किती वर्षापासून एक्सपोर्टचं काम करताय? एक्सपोर्टचं कमीत कमी 7-8 सालापासून काम करतोय. आपण शेतीला सुरुवात किती साली साधारण केली? 94च्या आसपास केलेली चालू आहे. तेव्हापासून द्राक्ष शेती करता? हां, द्राक्ष शेती करतो. द्राक्ष शेतीची माहिती कुणाकडनं घेता? कन्सल्टंट आमचं मेत्रे ही अनिल मेत्रे साहेब यांच्याशी आपण कन्सल्टिंग आहे, त्यांच्याकडून माहिती घेतोय आपण. किती वर्षापासून ह्या कन्सल्टन्सीला जॉईन आहे तुम्ही? 10 सालापासून आपण ह्या कन्सल्टन्सीला जॉईंट आहे. साधारणपणे आता एक 13 वर्ष? हां, 13 वर्ष झाली. 13 वर्षापासून सातत्यानं तुम्ही या कन्सल्टन्सीच्या मार्फत काम करताय? हां, 13 वर्षापासून सातत्य कन्सल्टिंगच्या मार्फत काम करतोय. याच्यामध्ये जसं जसं पुढे जाईल तसं तुमच्या नॉलेजमध्ये, तुमच्या माहितीमध्ये वाढ होते असं तुम्हाला वाटतंय? हां, हो, वाटतंय. प्रत्येक वर्षी वाढ होते असं वाटतंय आणि अनुभव बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीत येतोय. ह्या अनुभवाच्या आधारे तुम्ही आता स्वतःला पूर्णपणे एक सक्षम मानताय का शेती करण्यासाठी? हो, सक्षम मानतोय. अवरेज चांगलं मिळतंय, पैसे चांगले होते, त्यामुळे आपण सक्षम मानतोय. साधारणपणे कमीत कमी टनेज तुमचं आणि जास्तीत जास्त टनेज ह्या 10 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये किती आलेला आहे? आपण सर्वसाधारणपणे एकरी 14-15 टन काढतोय आणि कमीत कमी म्हटलं तर 10-11 टनच्या आसपास जातोय. ही द्राक्ष शेती करताना तुम्ही पानदेट परीक्षण, माती परीक्षण ह्याचा आधार घेता? हां, हो, पानदेट माती परीक्षण करतोय आपण. सीझनच्या दरम्यान सर्वसाधारणपणे 4-5 वेळाला आपण पानदेट करतोय. माती परीक्षण उन्हाळ्याच्या आसपास आपण माती परीक्षण करून घेतोय. त्याच्या आधारे आपण बऱ्यापैकी काम चालू करतोय. हे पानदेट परीक्षण आणि माती परीक्षण करायला सुरुवात केल्यापासून यामध्ये काही उत्पादनामध्ये फरक पडले, क्वालिटीमध्ये फरक पडला असं जाणवते तुम्हाला? हो, जाणवतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये पूर्वी बरेचसे प्लॉट खराब व्हायचे, 15-20 दिवसामध्ये खराब व्हायचे, असं याच्यामध्ये जाणवते का तुम्हाला? नाही जाणवलेलं, अजून पात्र तर काही जाणवलेलं नाही आपल्याला. गर म्हणा, साखर म्हणा, याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? हां, हो, गर, साखर, किचनेसपणा आणि हिरवटपणा पूर्ण जातोय. सर्व दुधी कलरवर येतोय, टनेज चांगलं मिळतंय. की सध्या PGRचा भरमसाठ वापर द्राक्ष शेतकऱ्यांच्याकडनं होतोय, बरोबर आहे की नाही? फुगवणीसाठी असेल, लांबीसाठी असेल. मार्केटमध्ये फुगवण पाहिजे, लांबी पाहिजे, परंतु ह्या PGRच्या जास्त वापरामुळं ही द्राक्ष शेती धोक्यात आली किंवा मार्केट धोक्यात आले असं तुम्हाला वाटतंय? हो, वाटतंय. व्यापाऱ्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांना शुगर पाहिजेलच आहे, MM 16, 17, 18 MM पाहिजेलच आहे. अशा स्वरूपात PGR जादा झाले की हा गोष्टी होत नाहीत. क्रिचनेसपणा येत नाही, शुगर येत नाही, सगळं प्रॉब्लेम वाढत जातील. मग समजा PGR जर कमी करायचं आहे तर त्या ठिकाणी मग फुगवण येणार नाहीत, लांबी येणार नाही, तर त्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं? नाही, फुगवण मिळते. PGR कमी केलं तरी फुगवण मिळते. त्यांना ऑर्गॅनिक मॅटर भरपूर पद्धतीत द्यावं लागते. शेणखत असू दे, बाकीच कुठलं पण ऑर्गॅनिक मॅटर भरपूर पद्धतीत दिलं तर कार्यक्रम चांगला होतो. असं काही नाही की PGR म्हणजे टोराईड दिलंच पाहिजे मगच फुगतोय, असा काही विषय नाही. बिगर टोराईड देता सुद्धा फुगतोय. सुपर फॉस्फेटची निवडी तुम्ही जी करता किती वर्षापासून वापरताय? आपण सर्वसाधारण आता 5-6 वर्ष झालं सुपर फॉस्फेट निवडी वापरायला चालू केली. सातत्यानं वापरताय? हां, सातत्याने वापरतो. ही निवडी वापरायला सुरुवात केल्यापासून जमिनीमध्ये, मालामध्ये काय फरक पडताना दिसत आहेत का? हां, हो, फरक पडताना दिसतोय. चांगल्या पद्धतीत फरक आहे. बाकीचं जे पैसे व्यर्थ जाणार ती वाचले जातात आणि काम पण बऱ्यापैकी फॉस्फरसच्या लेवल वगैरे चांगल्या मिळतात आपल्याला. या ओएसिस ॲग्रो कन्सल्टन्सीमध्ये जो काही तुम्हाला वर्षभर खर्च करायला सांगितला जातो, मग तो पेस्टिसाईडवर असेल, रासायनिक खतांच्यावर असेल, PGRवर असेल, हा होणारा खर्च आणि येणारं उत्पन्न ह्याचा कुठं मेळ बसतोय का? हा, मेळ बसतोय ना. काय जाणं, हा होणारा खर्च असा काही जादा नाही. बाकीचं बाहेरच्या मार्केटनुसार विचार केला तर बाहेरच्या मार्केटचे कमी बसत नाहीत आणि आपले काही जादा आहेत असा पण विषय नाही. त्यामुळं खर्च अगदी तुलनेत बसतोय, असा काही विषय नाही. आता परिस्थिती काय झाली आहे की प्रत्येक बागायतदारांचं मत काय पडतंय की आम्ही द्राक्षामध्ये जी इन्व्हेस्टमेंट करायला लागलोय किंवा वर्षाकाठी जे पैसे आम्ही लावतोय या सगळ्या इनपुट्सवर, पेस्टिसाइड असतील, फर्टिलायझर असतील, तर हा खर्च वाढत चाललाय. त्यामुळे उत्पादनामध्ये घट यायला लागली किंवा पैशाच्या स्वरूपात घट यायला लागली असं लोकांना वाटतंय. तर एक सत्य आहे का? आम्हाला तर आता सध्या म्हणजे आम्ही 10 वर्ष झालं करतोय. युरोपचं मार्केटिंग असल्यामुळं
आम्हाला तर काय असं काय वाटत नाही की बाबा सातत्यानं खर्च वाढत चालला आहे आणि उत्पन्न कमी होतं. नियोजन प्लॅनिंग व्यवस्थित केलं तर खर्च पण होतोय मर्यादित आणि उत्पन्न पण वाढले जाते. तुमच्या भागामध्ये, तुम्ही सांगली जिल्ह्यातून येता किंवा तासगाव तालुक्यात तुमचं गाव आहे, तुमच्या भागामध्ये आता द्राक्ष इंडस्ट्री जी आहे त्याची काय परिस्थिती आहे? इंडस्ट्री ही टोराईडमुळे भरपूर इंडस्ट्रीज बरबाद व्हायला लागल्या. त्यामुळे टोराईड बंद करून हा बाकीचा प्रोग्राम चालू केला तर बऱ्यापैकी अनेक सुरळीत चालेल. पण द्राक्ष बागायतदारांच्या मध्ये बागा तोडून टाकण्याची, बागा बंद करण्याची मानसिकता वाढत चालली असं वाटतंय का तुम्हाला? मानसिकता वाढत चालली ही एक्सपोर्टमुळे मानसिकता वाढत चालली. एक्सपोर्टला फुगवलं पाहिजे, फुगवलं की शुगर पाहिजे की बाकीचं त्यांना प्रोग्राम पाहिजे. ह्याच्यामुळे द्राक्ष बागायतदार खराब होत चाललाय. परंतु ह्या फुगवणी घेणं, ह्या साखरेपर्यंत त्या मालाला नेणं, हे ऍक्च्युली अभ्यास करून करायच्याच गोष्टी आहेत का अंदाधुंदी होऊ शकते? नाही, अभ्यास करूनच ह्या गोष्टी झालेल्या पाहिजेत. तुम्ही एकमेकाचं बघून या गोष्टी नाही करू? नाही, अजिबात नाही करू शकत, कारण कधीच सक्सेस होत नाही. तो जो अभ्यास आहे की कशा पद्धतीनं फुगवणी व्हायला पाहिजे, कशा पद्धतीनं जमिनीची मॅनेजमेंट व्हायला पाहिजे, कशा पद्धतीनं शुगर आपण आणू शकतो, ही सगळी माहिती तुम्हाला ओएसिस ॲग्रो कन्सल्टन्सीच्या मार्फत मिळते. ती तुम्हाला योग्य वाटते का? हा, अगदी योग्य वाटते. ती विज्ञानाला धरून आहे का? हा, विज्ञानाला धरून आहे. का फक्त कुठं चाललंय म्हणून तुम्ही करायला लागलाय? नाही. सांगते म्हणून करायला लागलाय? असा काही विषय नाही, विज्ञानाला धरून आहे आणि अगदी परफेक्ट आहे. चुकीचं याच्यात काहीही होत नाही. सध्या शेतकऱ्यांचा कल बागा काढण्याकडे मोठ्या स्वरूपात दिसतोय. तुम्ही एक सक्सेसफुल शेतकरी म्हणून तुम्ही या सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगाल? नाही, बागा काढण्याचा काही विषय नाही येणार. बागा काढल्या त्यांचं जे प्रॅक्टिकल अनुभव आहे त्याच्यामुळे ती बागा काढू शकायला लागली. काय तर आपल्याला बागा वाढवू शकतोय आपण, पण काढू नाही शकत. त्यामुळं आपल्याला असं काय वाटणार नाही की शेतकऱ्याला नॉलेज कमी असल्यामुळं तिने हा विचार डिसिजन लास्टचं घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जर का प्रत्येक शेतकऱ्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन जर मिळालं तर ही द्राक्ष इंडस्ट्री वाचू शकते असं वाटतंय तुम्हाला? हा, वाचू शकते, हा असं वाटतंय. प्रत्येक शेतकऱ्याने जर कन्सल्टंट किंवा इंडस्ट्रीजमध्ये जर उतरून आपण केलं तर इंडस्ट्री ही बरबाद नाही होणार. इंडस्ट्रीज आपण बऱ्यापैकी चालवू शकतो. आता या द्राक्ष शेतीमध्ये जसजसं पुढे जाईल तसतसं मोठमोठी आव्हानं तुम्हाला पेलावी लागतील. तर तुम्ही तुमच्या पुढच्या जनरेशनला, पुढच्या पिढीला या द्राक्ष शेतीत यायला सांगाल का? हा, हो, सांगोल. का तर त्याशिवाय पर्याय नाही उरणार आपल्याकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अगदी पद्धतीत विज्ञानानुसार गेला तर काही प्रॉब्लेम येणार नाही बऱ्यापैकी. तुम्ही द्राक्षाच्या शेतीवर एखादं कुटुंब व्यवस्थितपणे त्याचा गुजारा करू शकते, व्यवस्थितपणे राहू शकते असं तुम्हाला वाटतंय? हो, वाटतं. काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्या भागामध्ये द्राक्षाचं जे पीक आहे तेवढा पैसा देणारी इतर दुसरी कुठली पीक आहे? कुठलीही नाही पीक. द्राक्षासारखं कुठलंही उत्पन्न देणारं पीकही नाही. मागच्या 20-30 वर्षाचा जो इतिहास आहे सांगली जिल्ह्याचा, त्याच्यामध्ये एवढं पैसे देणारं दुसरं कुठलं पीक तुम्हाला जाणवतंय का? कुठलंही पीक जाणवत नाही. तुम्ही द्राक्ष शेती सोडून दुसऱ्या कुठल्या पिकाकडे वळायचा विचार करताय का? बिलकुल नाही. एकही गुंठा दुसरं काय नाही. द्राक्ष शेतीशिवाय दुसरा विषय कुठला नाही. काय असेल ती द्राक्ष शेती.